डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की मी हिंदू म्हणून जन्मलो पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. आता सो कॉल्ड आपण म्हणतो की हिंदू वर्सेस इस्लाम. हिंदू धर्म नको आहे तर मग बुद्धिझमच का? बाबासाहेबांनी जवळपास शीख धर्म स्वीकारण्याचं नक्की केलं होतं. त्यांचे काही अनुयायी शीख देखील झाले. एक आहे भेटीबंदी, दुसरी आहे रोटीबंदी आणि तिसरी आहे बेटीबंदी. ते अधिकार देणार नसाल तर नाईलाज होईल आमचा आणि आम्हाला धर्मांतर करावं लागेल. त्यांना असं का वाटलं की आपण आता हिंदू धर्म सोडून द्यायला पाहिजे? ख्रिश्चन, मुसलमान, ज्यू आणि पारसी हे सोडले तर भारतातले सगळे हे त्या हिंदू कोडबिलाच्यात आले. पण दुर्दैवानं आमच्या समाज बांधवांनी त्यांच्यावरती हल्ला केला. अनेक अनुयायांच्यावरती मारपीट झाली. ज्या व्यक्तीने देशाला मतदानाचा अधिकार दिला किंवा जो व्यक्ती भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार मानला जातो त्याच व्यक्तीच्या जनतेने कधीच निवडणुकीत निवडून दिले नाही. ज्या मतदारसंघामध्ये बाबासाहेब उभे होते आणि पडले, किती मतांनी पडले हो, आणि शेवटी हे कोड बिल पास होऊ शकत नाही अशी परिस्थिती आल्यानंतर बाबासाहेबांनी अत्यंत संतापानं त्याच्याविरुद्ध राजीनामा दिला. बाबासाहेब याच्यावरती काय म्हणतात? बाबासाहेब म्हणतात निवडणुका हा जुगार आहे. ज्या माणसानं देशातल्या सगळ्या समाज घटकांचा विचार केला त्याला तुम्ही राजकारणासाठी पाडता. महात्मा गांधींचे आणि बाबासाहेबांचे तीव्र मतभेद आहेत. ज्यांनी ते अस्पृश्यतेचे चटके सहन केले नाहीत ना त्यांना कळलं. त्यांनी बाबासाहेबांना कुठलं पुस्तक भेट दिलं असेल तर त्यांनी बाबासाहेबांना भगवान बुद्धांचं चरित्र 1906 मध्ये भेट दिलेलं आहे. त्यांचं असं आहे की बाबासाहेब BA झाले, आता पुढे शिकायला जायचं, पैसे नाहीत. मग हे केळुस्कर गुरुजी घेऊन सयाजीरावांच्याकडे गेले की अरे हा मुलगा आहे, हा बुद्धिमान आहे, याला पाठवा शिकायला. तेव्हा तत्कालीन स्थिती लक्षात घेता रिझर्वेशन बरोबर होतं, परंतु आताची परिस्थिती लक्षात घेता रिझर्वेशन सिस्टीम चेंज व्हायला पाहिजे. क्रमाक्रमाने सरकारने शिक्षण क्षेत्रावरची गुंतवणूक कमी करत आणलेली आहे.